गजर कीर्तनाचा। लोक विचारतात राजे देव होते का? छत्रपती शिवाजीराजे काय देव होते का? म्हणजे कीर्तनात संतांचं देवाचं चिंतन करायचं असतं, मग राजे देव होते का? ए दादा, अरे माझे छत्रपती शिवाजीराजे देव नव्हते बरं का? माझे छत्रपती शिवाजीराजे निश्चितच देव नव्हते, पण माझे छत्रपती शिवाजीराजे होते ना, म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. लक्षात, राजे होते. राजांचं कार्य जबरदस्त आहे, प्रत्येक मावळ्याचं कार्य जबरदस्त आहे. माझं गावाचं नाव आहे शिवापूर महाराज. सिंहगडच्या पायथ्याला राहिलाय मी. सिंहगड म्हणजे कोंढाणा. कोंढाणा कोणी घेतला माहिती का तुम्हाला? कोंढाणा घेतला तानाजी मालुसरेंनी. तानाजी अजय देवगणने चित्रपट केला नाही का? अजय देवगण बी फेमस झाला. म्हणजे माझा ताना स्वतः कसा असलो? तुम्ही म्हणत असाल तर 10 मिनिटं घेतो बरं मी. मला माहिती विलंब झालाय महाराज, पण अंतःकरणातून आहे का हा प्रसंग समोर चालू आहे. मी काही शिवचरित्र तुम्हाला भारी वाटावं नाही म्हणून सांगता, खरंच त्यांचा त्याग काय, बलिदान काय हे तुमच्या समोर मांडतोय. आणि शिवचरित्र हे मुळमुळीत आवाजात सांगण्याचा विषय नाही. मग मासाहेबांनी विचारलं राजेंना, राजे गड घेणार का हो? असं आहे का ते? मग राजे म्हणले घेऊ की मासाहेब. असं मासाहेब जिजाऊ राजगडावर आहेत दादा, आणि राजगडावर मासाहेब जिजाऊ राजेंना सांगतायत राज ओ राज, अहो राजा दिसतो का जी राजा तो कोंढाणा? राजा सांगतायत हो जी मासाहेब दिसतो ना जी कोंढाणा. नाही राज, अजूनही नीट पहा, दिसतो का तो कोंढाणा? मासाहेब दिसतो ना जी कोंढाणा. राज, मासाहेब आज्ञा असावी. राज काही नाही जी, ते दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जातय. राज काही नाही जी, कोंढाणा घ्यावा ही इच्छा होती. मग राज पण सांगतायत काय माहिती का? मासाहेब उदयभानाने राखलाय कोंढाणा. 7 फुटाचा उदयभान आहे मासाहेब, शक्य नाहीये कोंढाणा घेणं. राजा तुमचा हातपाय काय थरथर कापायला राहिला का राज? राजा तुम्ही या स्वराज्याचे राजे आहात राज. राजा तुम्ही स्वराज्याची शपथ घेतली राज. राजा तुम्हाला मासाहेब आठवायला पाहिजेत राज. राजा तुम्हाला आऊसाहेब आठवायला पाहिजेत राज. आबासाहेब आणा ना राजा डोळ्यासमोर, या स्वराज्याचं स्वप्न डोळ्यासमोर आणा आणि सांगा ना राज घेणार का हा कोंढाणा? आणि राजा सांगतायत मासाहेब, अरे हातपाय नाही रे थरथर कापत मासाहेब. शब्द देतो हा राजा, शब्द देतो हा राजा, येत्या अष्टमीला अरे उतरल ते दुश्मनाचं निशाल आणि पुन्हा एकदा फडकल भगवा या कोंढाण्यावर मासाहेब. जातो हा राजा आणि घेतो कोंढाणा. मासाहेबांना छत्रपती शिवाजीराजांनी शब्द दिला. राजा सांगतायत मासाहेब येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकलेला असेल. अष्टमीला, आणि त्या क्षणी ही वार्ता चालू आहे. ईशान्येकडे बोट करतायत, पद्मावती माचीवर आहेत. आणि हे चालू असताना, ही वार्ता चालू असताना दादा 3 इसम तिथे येत आहेत. मासाहेबांनी पाहिलं तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा त्या ठिकाणी येत आहेत. आणि मासाहेब सांगतायत राज, आपला ताना आला बघा राज. जीव की प्राण होता ताना मासाहेबांचा. राजा ऐका ना राज, जसे तुम्ही आहात ना तसाच माझ्यासाठी ताना आहे राज. राजा सांगतायत मासाहेब कशा पायी आलाय ताना? मासाहेबांनी ओळखलं होतं राज, रायबाचं लग्न काढलंय लेकराचं आणि निमंत्रणाच्या अक्षदा द्यायला आलाय ताना. हेच आहे राज. ताना डायरेक्ट सदरेवर यायचा तेवढा अधिकार होता तानाचा. राज, ओ राज, आला राज, आला ताना सदरेवर आला आणि राजेंना हाक मारतोय. राज, ए ताना, अरे राज 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 राजच करणार आहेस का? अरे बोल की काय बात आहे, काय खबर आहे? अरे बोल ना. काही नाही जी राज, रायबाचं लग्न काढलं, लेकराचं लग्न काढलं आणि रायबाच्या निमंत्रणाच्या लग्नाच्या अक्षदा द्यायला आलोय राज. राज तुम्हाला यावं लागेल राज. मासाहेब तुम्हालाही यावं लागेल. ए दादा अधिकार बघा ना, काय काय शब्द आहेत, काय वजन आहे, काय दरार आहे यांचा. मासाहेब सांगतायत ताना कधी रे? आणि राजा सांगतायत ए ताना, अरे लई आनंदाची बात आहे. अरे रायबाचं लग्न काय तुझ्या लेकराचं माझ्या लेकराचं काय वेगळं आहे का तवा? अरे येईल की हा राजा तुझ्या लग्नाला, रायबाच्या लग्नाला यायचं ना, येईल हा राजा रायबाच्या लग्नाला. जाताना काळजी करू नको, पण जाता जाता सांग नेमकं लग्न कुठे आणि कधी लग्न आहे? सांग ना कधी लग्न आहे? आणि या ठिकाणी तानाजी मालुसरे सांगतायत राज, शब्दाकडे लक्ष द्या माई बाप. राजा येत्या अष्टमीला लग्न आहे. आणि कोंढाणा कधी घ्यायचा? मासाहेबांना शब्द दिलाय येत्या अष्टमीला. राजा सांगतायत येताना, अरे नाही जमायचं र, मला नाही जमायचं, मासाहेब येतील. मासाहेब जाल ना? मासाहेब सांगतात मी जाईल. राजा आता तो म्हणला माझ्या लेकराचं आणि तुमच्या लेकराचं लग्न वेगळं नाही, लई प्रेम दाखवलं माझ्या लेकरावर, आणि आता म्हणता येणार नाही.
का बरं राजा असं? राजा सांगतायत येताना तुला सांगितलं तेवढं कर, जा मोहिमेवर, जा लग्नावर, तिथं मंडप सजलाय बघा, हळदी सजली, हळदी लागली, मंडप एवढा मोठा, जाना ताना हट्ट नको करूस, पण सांगा ना राजा कशा पायी नाही येणार तुम्ही? ऐक ना ताना, अरे त्या दिवशी मला मोहिमेवर जायचंय. नेमक्या अष्टमीलाच राजाला शब्द मासाहेबांना शब्द दिलाय, मासाहेब अष्टमीला कोंढाणा घेणारे, कोंढाण्यावर भगवा फडकवायचंय. राजा मग लग्नाला नाही येणार रायबाच्या? तसं नाही रे, मासाहेब येतील ना, मला नाही यायला जमायचं. मग राज असं नाही का जमायचं? ए दादा, ए माईबाप, हे शब्द सर्वांगाचे कान करून ऐका रे. काय म्हणतोय माझा ताना? लग्न रायबाचं घरी, मंडप सजलाय, हळदी लागली, आणि ताना सांगते राज असं नाही जमायचं का हो? मी जातो ना मोहिमेवर आणि तुम्ही जाणार रायबाच्या लग्नाला. आताचा म्हणीन का असा एखादा बाप म्हणीन 30 वर्ष झाले पोराचं, 32 वय झालं, लग्न ठराना, कसं तरी ठरलंय राज मोहिमेवर वय. आताचा बाप असा म्हणीन वय तो ताना होता दादा. राजा जातो ना मी, राजा मी जातो ना मोहिमेवर. राजा ए ताना, अरे येडा का खुळा ताना, अरे काय बोलतो, तुला कळतं का ताना? अरे रायबाचं लग्न आणि रायबाचं लग्न सोडून जायचं का मोहिमेवर? आणि तुला माहितीये का तुला नाही जमायचं? जाताना माझ्या डोळ्यासमोरचा जा आणि जा लग्नाची तयारी कर, मासाहेब येतील. आणि हे सांगत असताना तानाजी मालुसरे सांगतायत राजा सांगा ना, मी जातो ना राजा मोहिमेवर. हट्ट करायला लागले तानाजी मालुसरे, आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे तानाजी मालुसरेंना सांगतायत, ए ताना, अरे तुला माहिती का कोणी राखलाय गड? अरे उदय भाने 7 फुटाचा, लई जबरदस्त आहे, एवढी मोठी समशेर आहे, लई खतरनाक आहे, 2000 कडवे राजपूत आहेत, आणि उदय भाने एका वारात 10 जण खलास करतो, आणि ते 2000 कडवे राजपूत एका वारात 5 ते 4 जण खलास करतायत. ए ताना, अरे तुला नाही जमायचा कोंढाणा, नको रे ताना. ओ राज, मग असू द्या की तो उदयभान, ओ राज असू द्या की उदयभान 7 फुटाचा राज, असू द्या की मोठी समशेर राज, असू द्या की 2000 कडवे राजपूत राजा, असू द्या की एका समशेरीच्या वरात 10 जण खलास करणारा असू द्या उदयभान राज, पण हा ताना पण या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे, ध्यान आईडा राज. काय प्रेम आहे रे या स्वराज्याबद्दल. राजा सांगतायत ताना येडा करे, जाना ताना. राज त्या आता पण रायबाच्या लग्नाचं काय रे ताना? मग काय रायबाचं लग्न व्हायचं नाही वय राज? कोण म्हणलं व्हायचं नाही? मासाहेब जातील की तुम्ही बी जाताल की? तसं नाही रे, तू पाहिजे रे लग्नाला. मग राजा होईल की रायबाचं लग्न? ओ राज, अरे होईल की रायबाचं लग्न? राज कोण म्हणलं माझ्या रायबाचं लग्न होणार नाही? राजा रायबाचं लग्न, अरे होईल राजा रायबाचं लग्न राज, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. द्या इडा राज द्या, जातो हा ताना आणि घेतो हा कोंढाणा, द्या ना इडा राज. राजांना राहावेनाच. शेवटी तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसले आणि राजांना सांगतात, राजे या 2 हातांनी आयुष्यभर सेवा केली, एकही गोष्ट मागितली नाही तुमच्याकडं, द्याल का राज? राजा सांगतायत माग ना ताना, काय हवंय? काही नाही रे. राजा सांगतायत सांगताना या देहातला प्राण जरी मागितलास ना ताना, तरी हा राजा तुझ्यासाठी देईन. काय पाहिजे ताना? राजा खरं द्याल का जी प्राण? हो रे ताना, या देहातला प्राण तुझ्यासाठी देईल. ए ताना, देईल रे हा प्राण. राज, अरे तुमच्या देहातला प्राण नको जी राजा या तानाला. कोण म्हणलं प्राण हवाय? राजा मला माहिती की तुम्ही देहातला प्राण द्याल राज तुमच्या देहातला प्राण नको राज, पण मी जे मागतो ते द्याल. अरे सांग ना ताना, प्राण जाय पर वचन न जाय, काय हवंय? राज तुमच्या देहातला प्राण नको राज, पण ही कोंढाण्याची मोहीम माझ्या पदरी घाला राज, माझ्या पदरी घाला. द्या इडा राज. राजांना राहावे ना अशोक महाराज राजांनी इडा दिला तानाला. जाताना आता एक क्षण बी इथं थांबू नकोस, जा. अश्रुधारा वाहू लागल्या माझ्या राजाच्या डोळ्यात. कारण की काय माहिती का, तो लाखाचा शब्द बोलून गेला ताना जाता जाता. मला माहिती आहे वेळ झालेला आहे, मी 5च मिनिटात सेवेला पूर्ण विराम देतोय, पण रात्र रात्र दडले तिथं. जबरदस्त युद्ध आहे राज. काही नाही जी, गवताची गंज पिटली ना राज की समजून जायचं तुमच्या तानानं गड घेतला. आणि सांगू का राज, जोपर्यंत गवताची गंज पिटत नाही ना तोपर्यंत ताना या देहातला प्राण सोडणार नाही. आणि ऐका ना राज, वाट बघल बरं का मी, कडकडून मिठी मारायला याल ना या तानाला, एवढंच द्या अजून, बाकी काही नाही. डोळं उघड ठेवील बरं का राज, हा ताना तुमची वाट बघत बसल. याल ना राज सांगतायत येताना जाना यशस्वी. घरी गेले तानाजी मालुसरे, सावित्रीने ओवाळलं.
मायबाप माझ्या सोबत चला रे, 2 मिनिटासाठी झाले कीर्तन माझं. सावित्री ओळती, पत्नी ओळती, डोळ्यातनी अश्रुधारा आहे सावित्रीच्या. तानाजी मालुसरे सांगतायत, ए सावित्री कशा पायी रडती ग? काही नाही जी, लेकराचं लग्न सोडून चाललाय, परत याल का नाही म्हणलो. आता ताण आला तरी माहिती का परत येणार आहे का? अरे या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी, या भगव्यासाठी चालला होता रे ताना. सावित्री अगं हसत मुखानं विदा कर ग, काय माहिती परत येईल का नाही. पण तुझा असा रडलेला चेहरा शेवटचा नाही बघायचा रे. अरे मृत्यूच्या तोंडात चालला होता रे ताना. मृत्यू कोणी मागून घेतला? मृत्यू मागून घेतला माझ्या तानाने या स्वराज्यासाठी. मायबाप अरे काय प्रेम आहे रे या स्वराज्यावर. ए सावित्री जाऊ दे ग, हसत मुखानं विदा कर. कशा पायी असं करतेस ग सावित्री? आणि निघाले तानाजी मालुसरे. सूर्याजी बरोबर घेतला, दादा 2 मिनिटासाठी सोबत चला. तानाजी मालुसरे निघाले, सूर्याजी मालुसरे आणि 500 मावळे बरोबर आहेत. 2000 कडवे राजपूत युद्ध होणार आहे. आणि मी जाता जाता दादा तुम्हाला हेही सांगून जाईल, आत्ताही माझा ताना जिवंत आहे आणि आत्ताही अजूनही माझा ताना या मातीसाठी जातो. 2 प्रसंग तुमच्या समोर मांडेल आणि जाता जाता दोन्ही प्रसंगाने शेवट करून कीर्तनाचा आज आपण शेवट करूयात. फक्त ऐका रे दादा, अंतकरणातून ऐका, अंतकरणातून सांगेल. आणि तानाजी मालुसरे निघाले, सूर्याजी मालुसरे निघाले. कोंढाण्यावर जायला 2 वाटा, एक कल्याण दरवाजा, एक पुणे दरवाजा, तिसरी वाट नाहीये कोंढाण्यावर जायला. आणि तानाजी मालुसरे सांगतात, ए सूर्याजी काय आठवतंय का तुला? नाही जी दादा. आणि द्रोणागिरीचा कडा दिसता सरळ आहे, सरळ कडा आहे. अरे कुणाची म्याय व्याली हा कडा जोडून जाण्यासाठी. हे 500 मावळे होते, या वाघांची म्याय व्याली होती हा कडा चढून जाण्यासाठी. आणि त्यात यशवंती नावाची घोरपडे, ती घोरपड नाही यशवंत घोरपडे नावाचे मावळे, ज्यांच्यात जे स्किल होतं जैसे वानर चढवणी जाती. यशवंत घोरपडे बंधू तुमची वेळ आली या स्वराज्यासाठी. आणि घोरपडे बंधूंनी दोर घेतला, सर 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 करत कडा चढून गेले. वरती दोर बांधला, खाली माल सोडली. आणि तानाजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं, सूर्याजी मालुसरेंनी दुसरं पाऊल टाकलं. आणि 500 मावळे लगबग बरोबर वर जात आहेत गडावर. सर 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 करत गड चढलेला आहे. आणि गडावर गेल्यानंतर अजून सैनिक जागा झालेला नाही, दुश्मन झोपलेला आहे. हे मावळ्यांनो, दुश्मन झोपलाय, जोपर्यंत दुश्मन झोपलाय तोपर्यंत गड घ्यावा लागेल. दुश्मन तिप्पट आहे मावळ्यांनो. दुश्मन जर जागा झाला आपला पराभव निश्चित आहे. आणि दुश्मनांना मशाली पेटलेल्या दिसल्या आणि दुश्मन जागा झालेला आहे. दादा 2च मिनिटं राहिली, 2 मिनिटं बरोबर चला माझ्या. लई खतरनाक लढले, मृत्यू होता समोर. 2000 आहे आणि उदयभान कडवा राजपूत 7 फुटाचा समोर आहे. आणि तानाजी मालुसरे सांगतायत, ए मावळ्यांनो दुश्मनांना मशाली दिसल्या, जागे झालेत. दुश्मनांनी तलवार टाकली की सोडा आणि उगरदी का तिथल्या तिथं कापा. ए मावळ्यांनो अरे वेळ आली तुमची या महाराष्ट्रासाठी लढण्याची. ए मावळ्यांनो या भगव्यासाठी लढण्याची, या मातीसाठी लढण्याची. आणि एकच सिंहगर्जना माझ्या तानाजी मालुसरेंनी केलेली आहे, हर हर. असं महादेव म्हणले असतील का महाराज, ऋषिकेश महाराज? हे माईबा अरे आपला आवाज माहिती पाहिजे रे, आवाज येऊ दे रे माझ्या तानासाठी, माझ्या स्वराज्यासाठी. तानाजी मालुसरे सांगतात, हे मावळ्यांनो अरे वेळ आली तुमची या भगव्यासाठी लढण्याची. आणि एकच सिंहगर्जना माझ्या तानाने केलेली आहे, हर हर. हर महादेवची सिंहगर्जना झालेली आहे. हे मावळ्यांनो हाना कापा तोडा, सब 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 वार होत आहे. यात्रा कलर होतोय, रक्त भंबाळ शरीर होतंय. अरे रंगपंचमीला लाल रंगाची उधळण झाली नसावी, तेवढी लाल रक्ताची उधळण या मातीवर होती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अरे जबरदस्त लढत होते रे मावळे, जबरदस्त लढत होते, वार करत होते. तानाजी मालुसरे एका वारात 10 जण खलास करत होते. एक मावळा 5 जण मारत होता. 1700 दुश्मन कापला, 300 दुश्मन कापायचा राहिला. तानाजी मालुसरेंच्या देहावर वार होत होते. उदयभानाला जागलेली आहे आणि उदयभान तानाजी मालुसरेंकडे पाहतंय. तानाजी मालुसरेंची समशेर उदयभानावर, उदयभानाची समशेर तानावर. आमचे 200 सैनिक शिल्लक राहिलेत आणि उदयभान वार तानावर, तानाचा वार उदयभानावर. एकाला गड घ्यायचा होता दादा, एकाला गड घेऊ द्यायचा नव्हता. आणि त्या क्षणी उदयभानाची समशेर तानाच्या हृदयात आणि तानाची समशेर उदयभानाच्या हृदयात एकाच वेळी धपकन दोघे खाली. आता मला सांगा, पण जाता जाता ताना सांगून गेला होता, राज या तानाच्या देहाला भेटायला उदयभानानं देहातला प्राण सोडला. तानाच्या देहात प्राण होता. डोळे उघडं ठेवलं होतं. तडफड तडफड करत होता देह. रक्ताच्या चिळखंड्या उडत होत्या या देहात. सूर्य पाहत होता आणि राजेंनी जो निळा शेला दिला ना, त्यांनी देह गुंडाळत होता.
रडायला नसन आला का आपला भाऊ दादा समोर आहे आणि रक्ताच्या चिळकंड्या या देहातल्या जात आहेत रे. कशासाठी जात होत्या आणि तेवढ्यातही यम आला होता गेला आणि यमाला सांगतो यमा अजून गवताची गंज पिटली नाही रे यमा. देहातला प्राण चालला. ए सूर्या गवताची गंज पेटव गड घेतला का. मावळे पळायला लागले होते सुभेदार पडला म्हणून आणि तानाजी मालुसरे पडलेत आणि सूर्या सांगतोय ए मावळ्यांनो अरे ए भेडांनो अरे कुणाच्या अवलादी रे तुमचा बाप इथं मरून पडलाय. अरे दोर कधीच कापलाय उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल तर इतिहासात नाव कोरलं जाईल. माघारी फिरा. आता प्रत्येक मावळा माघारी फिरला. महाराज अशोक महाराज गड घेतला होता बरं का. आता गड घेतला होता आणि तानाजी मालुसरेंचा देह थांबला होता. तडफड तडफड करत होता. सावित्री आठवली माझ्या तानाला. आता शेवटचे 50 ते 30 सेकंद माझ्यासोबत चला. सावित्री आठवली माझ्या तानाला. सावित्री सांगत होती परत याल का हो. ए माई बाप जसा यम थांबवला ना माझ्या तानानं अजूनही माझा ताण आहे रे. हेलिकॉप्टर क्रॅश झाला आणि रावत साहेबांसारखी लोक गेली. आजही माझा ताना या मातीसाठी जातो रे. आजही माझा ताना या मातीसाठी. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का दादा जशी सावित्री ओळख होती ना आणि तानाचा देह तडफडत असताना हे स्वराज्य माझ्या तानाला आठवत होतं ना तसाच तो वीर सैनिक जवान आर्मी मध्ये असतो ना या भारत भूमीवर लढायला जातो ना फक्त आपण इथं शांत कीर्तन ऐकावं म्हणून त्याचीही बायको त्याला ओवळत असते. तोच तान आहे बरं का. आत्ता पण आहे. ओवळत असते अशी ओवळत असते. आणि ओवळता ओवळता अशोक महाराज 20 सेकंद घेतो फक्त माफी मागून 20 सेकंद घेतो दादा. आणि ओवळता ओवळता तिच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत असतात. काही नाही जी सैनिक सांगत असतो कशाला रडती ग. काही नाही जी 1 महिन्याची सुट्टी घेऊन आला. छान वाटलं लेकरं खेळली तुमच्या बरोबर. आई बाबाला बी चांगलं वाटलं. ऐका ना परत कधी सुट्टी घेऊन आलो. सुंदर महाराज ते सैनिकाला तरी माहितीये का परत कधी येणार आहे तो. ए अगं कशाला असं कशा पायी विचारते ग. अगं मला तरी माहितीये का ग. तुला माहिती का तिथं लढायला गेल्यावर कुडून गोळी येतील कुडून नाही. अगं कुडून गोळी येईन आणि कुठं लागन सांगता येत नाही. लेकरं असते तरी बाजूला मुलगी असते 3 वर्षाची जी बोबड बोलत असते आणि ती मुलगी सांगते बाबा ओ बाबा काही नाही जी चालला काही 1 महिना सुट्टी होती ना तुम्हाला रोज तुमच्या जवळ येऊन तुमच्या हातावर झोपायचे. उद्यापासून तुमचा हात माझ्या मानेखाली डोक्याखाली नसेल बाबा. तुमची आठवण येईल म्हणून एकदा विचारते हो परत कधी याल बाबा. मग तिला वाटत नसतं का हो माझा बाप परत यावा. ए माई बाप अरे तिला अंतःकरणातून वाटत असते रे माझा बाप परत यावा. काही नाही जी बाबा. अरे काय लेकराला कळावं रे. 3 वर्षाच्या लेकराला काय परिपक्वता यावी रे. ते लेकरू सांगते बाबा काही नाही जी सगळ्यांची दिवाळी लक्ष्मी पूजनलाच असते बाबा. सगळ्यांची दिवाळी असते ना लक्ष्मी पूजनलाच. पण बाबा ऐका ना ज्या दिवशी तुम्ही घरी येता ना त्या दिवशी आपली दिवाळी असते. त्या दिवशी आपली दिवाळी असते. म्हणून विचारलं परत याल का हो. बाप काय सांगलो परत येईल का नाही. जसा माझा ताना तिथं पडला ना आणि येताना फक्त 1 नवीन ड्रेस घेऊन या. माझी मैत्रीण मला चिडवण नवीन ड्रेस घालून दिवाळीला. पण तुम्ही आल्यावर आपली दिवाळी साजरी करू आणि मग मी तिला चिडवण बर का बाबा. तुमच्या हातावर झोपायची तुमची आठवण येईन बाबा. जा आता. आणि माई सांगत असते माई म्हणजे आई बर का दादा. आई सांगत असते बाळा जा की र. अरे कशाला किती वेळा बघणार आहेस र माग. अरे अंतकरण दुखून येतं र माझं. सारखा नको बघू लेकरा माग. ए बाळा अरे सारखा माग बघू नकोस आई सांगत असते. आणि ज्या वेळेस तिथं लढायला जातो ना सैनिक शहीद होत असतो रे दादा. जसा माझा तान्हा या ठिकाणी पडला ना तसाच लढता सैनिक पडतो. पूर्ण शरीरावर गोळ्या लागलेल्या असतात. चाळणी झालेली असते. आणि रात्रीच्या 2 वाजता बायकोला फोन करतो. ऐकलं का ग. का हो एवढ्या रात्री फोन केला. काही नाही ग तू म्हणली होती जाता जाता येणार आहे का परत. पण काही नाही ग खूप रक्त सांडतंय बघ देहात ग. आणि खूप गोळ्या लागल्या. तुला सांगूही शकत नाही कुठं गोळी लागली कुणासाठी दादा. अरे या मातीसाठी रे हम जिएंगे और मरेंगे. ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जानेंगे. ऐ वतन तेरे लिए. सांगू शकत नाही का तुला कुठं गोळ्या लागल्यात. पण बघ ना यम घ्यायला आलाय. या मला सांगितलं काही नाही रे लेकराचा शेवटचा चेहरा पाहू दे मग देहातला प्राण घेऊन जा. या मातीसाठी लढलो ना.
देहातला प्राण सोडत असतो. लेकरं आठवतात, लेकराला पाहतो. पत्नीला रडायला येत नसेल का मग? माझा नवरा बोलतोय फोनवर आणि प्राण चालाय देहातला, गोळ्या लागल्या सांगू बी शकत नाही. कशासाठी माहिती का? हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि सोडतो ना या देहातला प्राण. या मला सांगतो जा जा या माया देहाला घेऊन. ज्यावेळेस घरी घेऊन येतात ना अशोक महाराज, एसटीची वाट पाहत बसतात बरं का गणेश महाराज. एसटी आई त्या लेकराला आठवत असते. आई सांगून जाते बाळा सारखा सारखा माग नको बघू. आणि या देहातला प्राण जसा जसा बाहेर जातो ना त्या सैनिकाच्या, तसा तसा आई डोळ्यासमोर येते. आणि तिरंगा तर दिसतच असतो, पण आईला सांगत होती लेकरा माग नको बघू रे, या आईसाठी लई जगलास, आता तुला या भारत आईसाठी जगायचे. जा ना बाळा जा. ए दादा, देहातला प्राण सोडतो या ठिकाणी घरी. एसटी तर नाही येत रो महाराज, पण त्या तिरंग्यात गुंडाळल्याला तो देह येतो. इतक्या गोळ्या लागलेल्या असतात. आणि ज्यावेळेस घरी आणतात ना, आई वाट पाहत असते. तिरंग्यात ती ॲम्ब्युलन्स घरी येते आणि तो देह समोर आणतात ना, त्यावेळेस ते लेकरू पुन्हा बोलायला लागतं. आई ए माय काय नाही ग, बाबाला सांगून गेले होते परत याल का? मग ते काय नाराज झाले का माझ्यावर रागवले का ग? बोलत नाही मी, परत नाही विचारतात परत याल का? ए दादा, अरे तो बाप परत येणार नसतो रे आता. काही नाही ग माय, माझ्या बापाचा हात जो मला रोज डोक्याखाली मिळायचा ना, तो का ग तिरंग्यात गुंडाळलाय? ऐक नाही, अगं मी जाते ना 15 ऑगस्टला, माझ्या मैत्रिणीला सांगते ऐक, या तिरंग्यासाठी माझा बाप लढायला गेलाय, पण त्याच तिरंग्यात आज माझ्या बापाला का गुंडाळलंय? आई सांग ना, काय उत्तर देणार रे दादा? आई नाही उत्तर देऊ शकत. त्या लेकराला दुसरीकडे नेतात रे, रूम मध्ये नेतात. आणि त्या ठिकाणी त्या खूप खूप जबरदस्त जीवन आहे. यांच्या जीवनातलं यांचं दुःख कधीतरी समजून घ्या दादा. आपलं जीवन खरंच सार्थकी लागेल रे. यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करा. खूप समर्पणाचं, खूप त्यागाचं जीवन आहे यांचं. असो दादा, माझ्या तानानं देह सोडला आणि या ठिकाणी माझ्या सैनिकांना देह सोडला. माझ्या तानासाठीही एकदा टाळ्या वाजवा आणि माझ्या सैनिकासाठी एकदा टाळ्या वाजवा. 2 सेकंदात सांगतो, ताना पडला. राजांनी कडकडून मिठी मारली आणि सूर्या विचारतोय राज, मासाहेबांना काय सांगायचं? राजा सांगतायत, ए सूर्या, अरे सांग मासाहेबांना, वीर मरण आलंय आपल्या तानाला. अरे बघ ना काय ताना, डोळं उघडं ठेवलं तानानं. राजांनी तानाचं डोळं झाकलं, याच्यासाठी केला होता टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. ए सूर्या सांग मासाहेबांना, मासाहेब तुमच्या तानानं गड घेतला मासाहेब, तुमच्या तानानं गड घेतला मासाहेब, पण गड घेत असताना गड आला, सिंह मात्र गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर सेवा भगवान परमात्म्याच्या मी समर्पित करतो, अर्पण करतो. मायबाप बोलताना चुकला असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल, कुणाचं अंतकरण दुखावलं गेलं असेल, अंतकरणातून हृदयातून माफी मागेल. अतिशय सुंदर नियोजन आणि 1 नंबर या महिन्यात जेवढी कीर्तन झाली सगळ्यात भारी साऊंड सिस्टीम. एकदा टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. एकदम भारी दिग्गज कलाकार यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. धर्ममंडपासाठी एकदा टाळी वाजवा. झाले कीर्तन जाणार आहे. आमचे आयोजकांसाठी एकदा शेवट वाजवा. हे मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे ना, त्या हॉटस्पॉट साठी चॅनलसाठी टाळी वाजवा. हा सुंदर. आता काय करा, माझ्यासाठी बी वाजवा, आलो एवढ्या लांबून. आणि आता तुमच्यासाठी बी वाजवा. तुम्ही नसते तर, जसं स्वतःसाठी म्हणल्यावर थांबतच नाही लोक, जसं स्वतःसाठी काम करताना तसं देशासाठी, समाजासाठी आणि आपल्या गावासाठी करा. ज्ञानेश्वर गजर कीर्तनाचा.